समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुरात गणेशपेठ बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये टिफिन बॉम्ब सारखी वस्तू आढळून आल्यानं संपूर्ण नागपूरकर हादरून गेले होते, तर पोलीस यंत्रणा ही ऍक्शन मोड मध्ये दिसून आली होती। गणेशपेठ बस स्थानकात सापडलेली वस्तू बॉम्ब किंवा स्फोटक नसल्याचे बीडीडीएसने सांगितले। रेडमॅटिक कंपनीचे अग्निशमन यंत्र आग विझून आले होते, त्यामुळे नागरिकांसह प्रशासनानेही दिलासा घेतला। त्यानंतर हा प्रकार पाहता नागपूर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले। खरे तर नवनियुक्त शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपुरातील पोलीस आयुक्त कार्यालयात कुख्यात गुन्हेगारांची परेड काढण्यात आली। हा उपक्रम नागपुरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याचा व्यापक रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे। सीपी कार्यालयात कुख्यात गुन्हेगारांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात तब्बल 3.5 तास चाललेल्या परेडमध्ये एकूण 317 गुन्ह्यांची आयुक्तांकडून दखल घेतली गेली। नागपुरातील लहानापासून ते मोठ्या अशा एकूण 317 गुन्हेगारांची आयुक्तालयाच्या मैदानात परेड घेण्यात आली। सर्व गुन्हेगारांशी आयुक्तांनी स्वतः संवाद साधला, त्यांना सुधारण्याची शेवटची संधी दिली। यानंतर एकाही गुन्हेगारांचा एखाद्या अवैध कृत्य किंवा गुन्ह्याशी संबंध आल्यास त्या गुन्हेगाराची खैर केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिला। शहरातील 2008 पासून ते आतापर्यंत गुन्हे अभिलेखावर असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयात हजर केले, त्यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधून सुधारण्याची संधी दिली। भविष्यातील कोणत्याही गुन्ह्यात 317 पैकी एकाही गुन्हेगाराचा संबंध किंवा सहभाग आढळल्यास तर चांगला धडा शिकवणार असल्याचा आक्रमक पवित्रा पोलीस आयुक्तांनी यावेळी घेतलाय। शहरातील हवाला व्यवसाय आणि क्रिकेट बेटिंग अशा पांढरापेक्षा गुन्ह्याचे आणि गुन्हेगाराचा समूळ बिमोड करण्यात येईल। अवैध दारू विक्री, जुगार, मटका, ड्रग्ज, गांजा आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात येईल। अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल। अवैध सावकारांची यादी तयार केली जाईल। अवैध वसुली करणाऱ्या सावकारांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात येईल। शहरात प्रतिबंधात्मक कारवाई वाढवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या घटकांचा बिमोड करण्यात येईल, असं आयुक्तांनी सांगितलंय। दहशत करणं, पसरवणं, मग काम कसे चालतो? भाजीपाला समाचार अब तक साठी रिंकू पांतावणे, नागपूर।